नमस्कार, जय भीम. कालचा दिवस संपूर्ण देशासाठी अत्यंत मोलाचा होता आणि आम्हाला खुशी याच्यासाठी झाली की जे मागील 3.5-4 वर्षापासून आम्ही संविधानावरती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती, बुद्धावरती सातत्यानं पेपरच्या माध्यमातून लिखाण करत असतो आणि दैनिक बहुजन सौरभाची सुरुवात केलेली आहे. परंतु त्याचे फळं मात्र आत्ता मिळायला लागलेले आहेत. अनेक लोकांनी ज्या पद्धतीने या इलेक्शनमध्ये मोदी सरकारच्या विरोधात वोटिंग केलं त्याच्यामुळे 2/3 मेजॉरिटी त्यांची आली नाही, इवन 50%ही आली नाही. आणि जे त्याचे आता सहयोगी दल आहेत त्यांच्यातही मात्र असंभव झालेलं आहे, म्हणजे संभ्रम निर्माण झालेला आहे. कारण अनेक ज्यांच्यासोबत अलायन्स पार्टनर्स आहेत ते कुठल्या ना कुठल्या भीतीपोटी त्यांच्यासोबत जुळले होते किंवा कुठल्या ना कुठल्या याच्यासोबत ते त्यांचं अलायन्स होतं. त्याच्यामुळे आता इंडिया गठबंधनला मोठा एक स्कोप आलेला आहे. अनेक लोक इंडिया गठबंधनसोबत पुन्हा जॉईन होण्याच्या तयारीत आहेत. आणि जर असं झालं तर राहुल गांधी किंवा अजून ते जे कोणाला सांगतील ते शपथ घेण्याची, पंतप्रधानाची शपथ घेण्याची तयारी दाखवत आहेत. अशा पद्धतीने BJPला पूर्णपणे गाडले, म्हणजे गेली पण नाही आणि आली पण नाही, अशा परिस्थितीची अवस्था झालेली आहे. परंतु दुसरीकडे एक वेगळा म्हणजे मोदी यांनी सातत्यानं एक उल्लेख केलेला आहे की बाबा मी पुन्हा आता गव्हर्नमेंट फॉर्म करील. त्यांना असं वाटतं आहे की मी कुठल्याही माझ्या मनी पॉवरमुळे पुन्हा मी जिंकून येईल किंवा मी अजून तशीच दादागिरी करेल. परंतु आता तसं शक्य नाही. सर्व लोक पळून जातील आणि सर्वच्या सर्व इंडिया गठबंधनसोबत जॉईन होतील. अशा पद्धतीची घटना आज दिल्लीत झालेली आहे. जिथे आम्ही बघत होतो बिहारमध्ये मात्र BJPने चांगली बाजू मारलेली आहे. तिथे आम्हाला वाटत होतं की तेजस्वी यादव तिथे वाढतील, परंतु त्याचं झालं नाही. पण सर्वात जास्त जर कुठे BJPला सेटबॅक झाला असेल तो महाराष्ट्रातनं झाला. आणि दुसरी म्हणजे यूपीमध्ये जी मायावती जी स्टेप डाऊन झाली किंवा तिने संपूर्ण आपलं BJPला अर्पण केलं होतं आणि त्याच्यामुळे जो हा व्होटर वर्ग होता त्यांना दुसरा पर्याय नसल्यामुळे त्यांनी काँग्रेसकडे पुन्हा वळले आणि काँग्रेस आणि यांनी मिळून मोठ्या प्रमाणामध्ये तिथे 50%पेक्षा जास्त जागा जिंकण्याची एक मोठी हे केलेली आहे. एक तिथे एक रावण म्हणून असेल, तुम्हाला माहिती आहे, भीम आर्मीचा, त्याची तो जिंकलेला आहे. अनेक लोक त्याच्यामध्ये चांगले लोक जिंकण्याची आज खबर आहे. त्याच्यामुळं जिकडे तिकडे जल्लोष आहे. BJPला काल त्यांनी मिटिंग घेतली. त्यांनी पुन्हा तेही भ्रमात आहेत की आता काय होईल. दोघांनी आपलं एक तर याला आपलं चंद्राबाबू नायडूला सर्वांनी फोन केलेले आहे की त्यांच्याकडे आज जवळपास त्यांची संख्याबळ जास्त आहे आणि ते संख्याबळ जास्त असल्यामुळे ते इम्बॅलन्स करू शकतात मोदी सरकारलाही किंवा अजून कोणाला. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण त्या सर्व याच्यात प्रक्रियेमध्ये आमचा कुठे ना कुठे सहयोग राहिला, आमचा हातभार लागला. त्याच्यामुळे आज आम्ही त्याच्यामध्ये फार आम्ही धन्य समजतो. आमचे व्हिडिओ चॅनलमधनं आम्ही सारखा तुम्हा सर्व लोकांना प्रबोधन करत असतो, पेपरच्या माध्यमातून प्रबोधन करत असतो आणि हेच खऱ्या अर्थानं आमच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं कार्य आम्ही करत असल्याचं आम्हाला जाणवते. त्याच्यामुळे आम्ही स्वतः बहुजन सौरभच्या सर्व टीमनी जे आजपर्यंत परिश्रम केले, जे आमचे लिखाण करणारा मोठा वर्ग, त्या सर्वांचे मी धन्यवाद करतो. आज बघूया 1-2 छोट्याशा क्लिप्स आहेत, त्या तुम्हाला याच्यामध्ये दिसतील, त्याच्यामुळे जेणेकरून आज BJPची सिच्युएशन काय आहे ते सांगणारा हा छोटासा व्हिडिओ तो बघूया. नतीजों के बाद आशा करती हूं नरेंद्र मोदी ये नहीं पूछेंगे कौन राहुल। वही राहुल जिसने आपकी रातों की नींद और दिन का चैन उड़ा दिया है, वही राहुल जिसने आपके प्रधानमंत्री बनने पर संशय लगा दिया है, वही राहुल जिसने इस देश की जनता को जगा दिया और इस देश की जनता ने इस संविधान को बचाने के लिए आपको 63 सीटों से नीचे कर दिया, वही राहुल जिसने इस देश की जनता को एकजुट रखा और आपके नफरत के बाजार में तमाम मोहब्बतों की दुकान खोलेगा, वही राहुल जो आपके गुजरा, आपके मंगलसूत्र, आपकी भैंस पर नहीं बोला, उसने महंगाई पर और बेरोजगारी पर बात करी. 1 second, because the crass vulgar joke was cracked on your channel, on your interview. It is important. तो एक तरफ भारतीय जनता पार्टी बहुमत से दूर थी और दूसरी तरफ गोदी मीडिया का अहंकार चकनाचूर हो रहा था दोस्तों. वही गोदी मीडिया जो पिछले 2 दिनों से अब की बार 400 पार बता रही थी, और पिछले 2 दिनों से ही नहीं, पिछले 3 महीनों से, जब से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने यह नारा दिया था, उसे बार बार गोदी मीडिया, पापा की परियां, मीडिया के गुल्लू और कालू दोहरा रहे थे. और कल जैसे जैसे बहुमत के आंकड़े से भाजपा दूर हो रहा था,
वैसे वैसे इनके चेहरे उतरते जा रहे थे दोस्तों। मगर सबसे पहले मैं आपको दिखाना चाहता हूं एक कॉमेडी। इसके सामने कपिल शर्मा की कॉमेडी फेल हो जाए दोस्तों। जैसे ही एनडीए गठबंधन रुझानों में 272 से ऊपर जाता है, देखिए रिपब्लिक न्यूज चैनल के बंदर किस तरह से नाचते हैं दोस्तों। ये किसी कॉमेडी से कम नहीं है। मैं चाहूंगा आप इस नजारे को देखें, क्योंकि ये नजारे अपने आप में हास्य मनोरंजन की बहुत ही शानदार मिसाल है। देखिए रिपब्लिक न्यूज में क्या हो रहा था। एनडीए हो गया एनडीए हाफ वे मार्क पार कर चुके हैं। एनडीए हैज क्रॉस्ड हाफ वे मार्क दोस्तों। एनडीए हैज क्रॉस्ड हाफ वे मार्क और एनडीए 350 370 की तरफ स्ट्रांगली बढ़त ले रही है। उसी तरह से दोस्तों न्यूज 18 पे देखिए, पापा की परी और गुल्लू चेहरा पूरी तरह से उतरा हुआ था, क्योंकि पिछले कई महीनों से ये लोग भाजपा के पक्ष में प्रचार कर रहे थे, जोरों से प्रचार कर रहे थे, और आज चेहरा बुरी तरह से उतरा हुआ था, क्योंकि पापा को 370 सीटें नहीं मिल रही थी ना। पापा तो बहुमत से 30 सीटें पीछे रह गए। अब जाहिर सी बात है चेहरा उतरा होना चाहिए था, मगर चेहरा किसी और का भी उतरा हुआ था। उतरा नहीं हुआ था। एक्सिस के प्रदीप गुप्ता लगातार रो रहे थे। इन तस्वीरों में देखिए दोस्तों, रुदाली कर रहे थे। अब मैं आपको वीडियो दिखाना चाहता हूं जिसमें प्रदीप गुप्ता, एक्सिस के प्रदीप गुप्ता फूट फूट कर रोने लगते हैं। आप में से जो लोग नहीं जानते हैं कौन है प्रदीप गुप्ता, एक्सिस ने ही एनडीए गठबंधन को 400 सीटें दी थी, 370 से 400। इनफैक्ट यह आंकड़ा सभी ने दिया था। देखिए किस तरह से फूट फूट कर रो रहा था ये शख्स। Here's the thing, you know, in life you can't get all right, okay? In life you can't get all right. There's a lot of rigor and effort that goes in, and we've been, if you look at all our posts and our coverage during the post poll also, we were constantly saying, let's not get carried away. It's a post poll, it's directional. The reality is the polls can only give you an indication. You know, it's only when you get carried away with your own hype, that is when the problems happen. And we were constantly on air, on Twitter, social media, Instagram saying, just dial the hype down. Don't get so carried away. This is only the post-poll results. And therefore, there's a lot to learn. I say this, that, you know, he's got a lot of things right in this election also. जैसे मैंने कहा ना दोस्तों, अभी तो इन्हें बहुत जलील होना है। इन तमाम पोस्टर्स को इस सवाल का जवाब देना है कि इनकी इस पोल की वजह से शेयर बाजार में छोटे निवेशकों को कितना नुकसान हुआ। कई जिंदगियां तबाह हो गई दोस्तों। और यह सवाल कांग्रेस के प्रवक्ता पवन खेरा ने आज तक के ही एक न्यूज शो में उठाया है। कटघरे में रखा है प्रदीप गुप्ता को, और प्रदीप गुप्ता के पास कोई जवाब नहीं था। इनके जैसे पोलस्टर्स को इस सवाल का जवाब देना है कि आपके भाजपा से क्या संबंध हैं। एक तस्वीर वायरल हो रही थी जिसमें प्रदीप गुप्ता अमित शाह के पीछे एक कार्यकर्ता की तरह इस तरह से खड़े हुए हैं। इन सवालों का जवाब देना है कि आपके क्या रिश्ते हैं अमित शाह और पीयूष गोयल के साथ। क्या इन पोलस्टर्स को इस सवाल का जवाब नहीं देना चाहिए कि समानांतर तौर पर ये लोग भारतीय जनता पार्टी की भी नौकरी बजाते हैं? क्या ये सवाल नहीं पूछे जाने चाहिए? क्या उस फर्जी पोलस्टर जो पकड़ा गया था एक्सटिंग ऑपरेशन में रफू पैबंद करते हुए, क्या उसे सवाल का जवाब नहीं देना चाहिए कि तुम्हारे क्या ताल्लुकात हैं बीजेपी के साथ? मैं आपको दिखाना चाहता हूं दोस्तों किस तरह से पवन खेरा ने प्रदीप गुप्ता, एक्सिस के प्रदीप गुप्ता की बखिया उधेड़ दी आज तक के शो में। लोगों को बताएं कि ये अमित शाह के लिए और पीयूष गोयल के लिए फुल टाइम काम करते हैं। आप ये चीज छिपाकर यहां आकर अपने आंकड़े देते हो। कल का दिन एक सबक लेकर आया है गोदी मीडिया के लिए दोस्तों। मैं योगेंद्र यादव को कहीं सुन रहा था। योगेंद्र यादव से यह सवाल पूछा जा रहा था कि योगेंद्र जी आप किस बात के लिए खुश हो रहे हैं, क्योंकि भाजपा की जो 240 सीटें हैं वो पूरे इंडिया गठबंधन से ज्यादा है। बिल्कुल सही, मगर योगेंद्र यादव ने बहुत ही माकूल जवाब दिया कि ये सामान्य चुनाव नहीं थे, ये वो चुनाव थे जब आपने कांग्रेस के बैंक खाते फ्रीज कर दिए थे। भारतीय जनता पार्टी के पास विपक्षी दलों से 100 गुना ज्यादा पैसा वैसे ही था, यानी कि विपक्ष कंगाल होकर चुनाव लड़ रहा था। नंबर 1। नंबर 2, तमाम जो जांच एजेंसीज की गाज उनकी गर्दन पर थी। जांच एजेंसीज के डर से आपने महाराष्ट्र में उद्धव ठाकरे की पार्टी को नोच दिया था, शरद पवार की पार्टी को नोच दिया था। आपने महाराष्ट्र में सरकार बना ली थी। सीक्रेट इलेक्टोरल बॉन्ड्स, गुप्त चुनावी चंदे का पैसा भाजपा किस तरह से इस्तेमाल कर रही थी सब जानते हैं। और ऊपर से प्रचार तंत्र।
आपने पिछले 10 सालों में देखा होगा दोस्तों, तमाम डिबेट्स में ये तमाम जो पापा की परियां गुल्लू कालू हैं, ये सिर्फ विपक्ष के प्रवक्ताओं से लड़ते रहते हैं. नेहमीप्रमाणे बुद्धा या सिरियलमधनं आम्ही एक छोटीशी क्लिप, एक स्टोरी सांगत असतो. सिद्धार्थ ज्यावेळेस महावीरांच्या आश्रमामध्ये जातात आणि त्यांना कळतं की शरीराला जोपर्यंत पूर्णपणे तुम्ही तपवत नाही तोपर्यंत तुम्हाला त्याचा खरा मार्ग मिळणार नाही. आणि या अर्थानं ते सातत्यानं त्याच्या मागे लागलेले असतात. त्यांनी हळूहळू अन्नत्याग केले. पहिले अन्न घ्यायचे, त्याच्यानंतर अन्नत्याग केलं, त्याच्यानंतर फलहार होता तोही त्यांनी त्याग केला. आणि त्याच्यामध्ये त्यांना सुजाता, जी तुझी स्टोरी माहिती असेल तर तिची भेट होते. सुजाता त्यांना पाणी ग्रहण करते, परंतु मध्ये असं कळते की त्यांनी पाणी ग्रहणही आता हळूहळू कमी केलेलं आहे. अशा पद्धतीच्या सर्व ह्या घटना. आणि त्याच्यानंतर मग कौंदल्य ते त्यांचे पहिले जे गुरु असतात ते त्यांची भेट होते. त्याच्यानंतर मग ते पुन्हा म्हणतात की बा मी महावीरांच्या याच्यासोबत मी काम करते. आता महावीरांच्या तपश्चर्येच्या अनुसार जे काही मला सिद्ध होईल ते बघूया आपण. आणि असं करत त्यांनी तेही सांगतात की तुम्हाला जर होत असेल तर तुम्ही माझ्यासोबतही आपण शरीराला तपवू आणि त्याच्यातनं सत्याचा मार्ग आपण शोधता येईल. असं होऊन ते अशा पद्धतीचं ते पूर्ण प्रकरण आहे. या बुद्धा या सिरियलमधनं तुम्हाला निश्चितच त्याच्यात लक्षात येईल. आम्ही थोडीशी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो की तुम्हाला आजूबाजूची पार्श्वभूमी कळली की मग ताबडतोब तुम्हाला व्हिडिओही त्या अर्थानं तुम्हाला पाहता येईल. म्हणून ही छोटीशी प्रस्तावना बघूया आपण. बुद्ध या सिरियलमधनं ही छोटीशी प्रस्तावना, एक क्लिप्स बघूया. आप कोई देव है? केवल मनुष्य. पानी पिएंगे? और नहीं पिएंगे? और नहीं. 2 क्षण यहीं रुकिए. मेरी पूजा का नैवेद्य. मैं तपस्वी हूं. पके हुए खाने का त्याग किए मुझे बहुत समय हो गया. मुझे क्षमा करें. फिर आप क्या खाते हैं? दिन में एक समय कंद मूल फल जो भी पेट से गिरा वही खाता हूं. जोगी बाबा का कोई नाम? सिद्धार्थ. सिद्धार्थ. वर्षों से देव की स्तुति की और आज उनके दर्शन हो गए. दीदी, आप किसकी राह निहार रही हैं? आप
उस जोगी की राह ताक रही है ना? 3 दिन से बाहर ही नहीं आए। ऐसे शरीर को दुख देंगे तो उनका स्वास्थ्य बिगड़ जाएगा। कोई तो हो जो इस समय उनकी सेवा करे। इस घने जंगल को पार कर हमारे गांव की तरफ कौन आएगा? हे भगवान, तुझे पाने के लिए जो इतना कठोर तप कर रहे हैं, उनकी देख रेख का भार भी तेरे ऊपर है। कोई तो हो जो उनको संभाले। आप भी जोगी है? इतने घने जंगल को पार करके आप हमारे गांव में क्यों आए? मैं और मेरे 4 साथी किसी को ढूंढ रहे हैं। अपनी जैसे जोगी को? हमसे कई अधिक उत्तम है वो जोगी। उस गुफा में कई वर्षों से एक जोगी तपस्या कर रहे हैं। उस जोगी की आयु लगभग 30 बरस है। हाँ, लंबा कद, कमल के जैसे नेत्र, शांत, सुंदर। उनका नाम? सिद्धार्थ। वही दिव्य सिद्धार्थ जिसे ढूंढते हम जाने कहां भटक गए थे। आपका धन्यवाद। आपका भी धन्यवाद। मैंने अभी भगवान से मांगा कि उनकी देखरेख के लिए किसी को भेज दे, और देखो आप आ गए। उस गुफा से वो नदी की ओर प्रातः आते, नहाकर 3 चुल्लू पानी पीते, फिर कोई एक पका फल खाते। 3 दिन से वो बाहर ही नहीं आए। मैं उनके लिए बहुत चिंतित थी। इतना कठोर तप कर रहे, कहीं उनका स्वास्थ्य बिगड़ा तो। लेकिन अब आप आ गए। जोगी बाबा, तनिक रुके। आप उन्हें ये फल दे देंगे? अवश्य। आप उनका ध्यान रखेंगे ना? हम उनके शिष्य बनने आए हैं। उन पर कोई विपत्ति नहीं आने देंगे। जो आप मुझसे मांग रहे हैं वो असंभव है। क्यों सिद्धार्थ? मेरा गुरु कह रहा है कि मैं उसे अपने शिष्य के रूप में स्वीकार करूं। ये हमारी यात्रा का 3रा चरण है सिद्धार्थ। गुरु शिष्य से गुरु भाई, और अब तुम्हारा शिष्य। बप्पा, साजी, महानाम और बद्रिका भी इसी आशा में तुम्हारे पास आए हैं। तुम्हारे जाने के 1 माह पश्चात मुझे भी समाधि मार्ग के 8वें चरण की उपलब्धि हुई। मन में पिपासा जागी कि इसके आगे क्या, और तुम्हारी ओर मन खिंचा चला गया। जब तुम्हारा शिष्य बनने की बात गुरुदेव उद्रक रामपुत्र से कही, वो बहुत प्रसन्न हुआ। तुम्हारी इस तप की यात्रा में तुम्हारे सहायक नहीं तो तुम्हारे सेवक तो बन ही सकते हैं। अवश्य, पर सेवक नहीं, सहयोगी, सहयात्री। जीवन के इस खेल के पीछे जो अविनाशनीय सत्य है, उसे देखने, उससे एक होने की यात्रा में मैं निकला, जिससे मनुष्य जाति के लिए कल्याण का मार्ग खुले।
पर इस विश्वास पे मैं डिगने लगा गुरुदेव। तब मुझे एक तपस्वी मिले। उन्होंने मुझे महावीर की प्रेरणात्मक जीवनी सुनाई। शरीर को सुखा, महावीर को परम ध्यान प्राप्त हुआ। अब तक मैं इस मार्ग पर चला नहीं था और अब इस मार्ग पर स्वयं को समर्पित कर दिया है। तो हम सब तुम्हारे साथ ये तपश्चर्या करेंगे। हाँ, हम सब इस मार्ग पर एक दूसरे के सहायक बन चले। जिसे उस चेतना की सर्वप्रथम अनुभूति हो, वो दूसरों को उस मार्ग पर आगे की ओर ले जाए। अवश्य सिद्धार्थ, अवश्य। याद आया, एक लड़की मिली थी। वो तुम्हारे लिए बहुत चिंतित थी। उसने तुम्हारे लिए ये फल भेजे। सुजाता ने। इस निर्जने में उसने मेरी बहुत सेवा की। परेशान थी कि तुम्हारा स्वास्थ्य न गिर जाए। बहुत करुणा है उसके हृदय में। ये फल आप ही ग्रहण करें। मैंने फलाहार भी त्याग दिया है। तो सिद्धार्थ, अब मैं केवल जल ग्रहण करता हूं। सत्य कथा। रोजप्रमाणे दैनिक बहुजन सौरभचा आजचा पेपर बुधवार दिनांक 5 रोजी। आज राहुल गांधी यांची रायबरेलीतील मोठा विजय आणि कालच त्यांनी सांगितलं की ही जीत आता कॉन्स्टिट्यूशनची जीत आहे, जेणेकरून त्यांच्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही, 400 पारचा नारा फ्लॉप झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये आता त्यांना दुसरा तिसरा काही पर्याय राहिलेला नाही। आता ते काही कॉन्स्टिट्यूशनसोबत छेडछाड करता येणार नाही। अखिलेश यादवांना मास्टर स्ट्रोक यूपीमध्ये ज्या पद्धतीचं समीकरण बिघडलेलं आहे त्याच्यामुळे निश्चितच त्यांना आनंद झालेला आहे। वाराणसी मतदारसंघातून नरेंद्र मोदीचा विजय। मधला काही पिरियड 1.5-2 तासाचा नरेंद्र मोदी हे मागे चालत होते, परंतु नंतर पुन्हा त्यांची बाजू सावरली। नोटाला 23 उमेदवारापेक्षा मिळाली अधिक मते। एक जे नागपूरच्या जिथे याच्यात मतदान झालं त्याच्यामध्ये 23पेक्षा जास्त मते जिथे जास्त मिळाल्याची एक बातमी आलेली आहे। मुंबई उत्तर माध्यमातून वर्षा गायकवाड हिचा मोठा विजय झालेला आहे। नितीश कुमार पुन्हा एकदा पलटी मारणार की काय, अशा पद्धतीची आज आम्ही हेडलाईन घेतलेली आहे। NDA आघाडीतील काही घटक पक्षांना घेऊन काँग्रेस सत्ता स्थापन करू शकतो, पृथ्वीराज चव्हाण यांचं भाष्य। तसं शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण अनेक लोक, दिग्गज लोक आता मार्केटमध्ये आहेत आणि ते सर्व निगोसिएशनचं काम करत आहे। एक प्रकाश आंबेडकरची एक बातमी आम्ही घेतलेली आहे। मी निराश पण आशा सोडलेली नाही। आम्हाला फार वाईट वाटलं की प्रकाश आंबेडकरनी एवढा मूर्खपणा करण्याची गरजच नव्हती। काँग्रेससोबत राहिला असता 4-5 सीट मिळणारच होत्या, त्यातल्या 2-3 तर पोस्ट आल्याच असत्या आणि दरवेळेस कुठे ना कुठे त्यांच्या सर्व कृत्यामुळे BJPला फायदा होतो। आज अकोल्यामध्ये जर काँग्रेससोबत अलायन्स झालं असतं तर त्यांची पोस्ट निघाली असती। आज BJP तिथे निवडून आलेली आहे, म्हणजे प्रकाश आंबेडकरच्या सर्व ॲक्टिव्हिटीज ह्या BJPला प्रो असतात। हे अनेक व्हिडिओ त्याच्यावरती आलेले आहेत आणि सर्वांनाच वाटतं अशा पद्धतीची। आता काय आशा आशा सोडली नाही, आता काय आशा सोडायची आहे। धानोरकर कुटुंबियांची परंपरा, केंद्र व राज्याच्या मंत्र्यांना करणार पराभूत जे कोणी आहे। आणि यावेळेस त्यांनी मोठ्या प्रमाणात सुधीर मुनगंटीवार ज्यांचा अनुभव 30 ते 40 वर्षाचा आहे त्यांचा पराभूत केलेला आहे। नितीन गडकरी नागपुरातून निवडून आलेले आहेत। कालचे एक्झिट पोल व हे शेअर बाजारातून परिणाम करण्यासाठी होते। सीताराम येचुरी हे जे त्यांनी दाखवलं आहे अबकी बार 400 पार, हा सर्व तिथं बदमाशीचा गेम होता, अशा पद्धतीची ती बातमी आहे। विदर्भात भाजपाचा सुपडा साप, ही एक बातमी आम्ही लावलेली आहे। आज 5-4 वरती बघूया। शरद पवार काही घडवू शकतात, अनिल देशमुख आहेतच ते सर्वात मोठे
सिनियर एक राजकारणी आहेत. HMT तांदूळाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना अभिवादन. जागतिक सायकल दिनानिमित्त बामणी सायकल रॅली बल्लारपूरची बातमी आहे. कर्मयोगीचा गावगाव स्वच्छ सुंदर व समृद्ध करण्याचा संकल्प नागपूरची बातमी. सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या पदोन्नतीची प्रक्रिया अंतिम. शालेय शिक्षणात मनुस्मृती आणि पोथीपुराणे नकोच. आंबेडकरांचे उपयोजन आजच्या काळाची गरज. प्रसिद्ध आनंद यांची वर्धा इथली बातमी आहे. एक मनुस्मृती प्रवृत्ती बहुजन समाजाला आजही छळत आहे. प्राध्यापक श्रीकृष्ण बनसोड अमरावतीची बातमी. नांदेडची सायंटिस्ट भीमकन्या मनाली दामोदर हिच्या संशोधनाला आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक. तिने अशा काहीतरी जेनेटिकल बाबी शोधून काढल्या गर्भाशयातल्या आणि जेणेकरून त्याच्यातनं अनेक डिसिजेसवरती त्याला उपाय शोधण्यासारखं आहे. त्याला सुवर्णपदक मिळालेलं आहे तिच्या रिसर्चला. भरधाव ट्रकने पोस्टर लावणाऱ्या युवकांना चिरडले, ही एक बातमी आहे वर्धेची. आज पान 2 वरती बघूया आजचा अग्रलेख आणि त्यावरती भाष्य. आज आमचा अग्रलेख आहे एंटायर पॉलिटिक्स सायन्स एक्झिट पोल आणि EVM याचा सर्व हा जो मधल्या काळामध्ये पूर्ण इलेक्शन पिरियडमध्ये जो गोंधळ झाला आणि त्याचा गेम करण्यात आला, त्या गेमच्या मागचं काय पार्श्वभूमी होती, त्याच्यातनं काय बाबी होत्या, त्या सर्वच्या सर्व तुम्हाला या लेखातनं वाचायला मिळतील. शिक्षणातील विचारसरणी व संस्कृतीचे राजकारण. शिक्षणात जी संस्कृती आज ज्या पद्धतीने मनुवादी प्रवृत्ती शिक्षणाच्या याच्यामध्ये सराव करत आहे आणि त्याच्यामुळे लोकांचं कन्फ्युजन होईल, तशा पद्धतीला आपण त्याच्यावरती एक सुंदरसा लेख रमेश बिजेकर याचा आज त्याच्याच खाली क्रोधाचा त्याग करा आमचे मित्र देवीदास राऊत यांचा हा लेख. एक अनुरुद्ध भगिनी रोहिणीची गोष्ट आहे. गाथा क्रमांक 221मध्ये एक चांगलं आहे की क्रोधच तुमच्या आयुष्यातला सर्वात नाश करणारा एक आहे. जोपर्यंत तुम्ही क्रोधाचा नाश करत नाही तोपर्यंत काही होणार नाही. आजच्या पान 2 वरती टायटल आहे आमचं संपत्ती आणि सत्ता माणसाला उद्धट बनवते, असभ्य करते, हेच खरे आहे. आज तुम्हाला ज्या पद्धती देशातलं BJPकडे जो अफाट संपत्ती आहे त्याच्यामुळे त्यांची भाषा, तिथल्या लोकांची भाषा, अमित शहाची भाषा, ह्याच्यात जो बदल झालेला आहे हे तुम्हाला त्याच्यावरनं कल्पना करता येते. आज पान 3ला बघूया, तिचं टायटल आहे आजचं आमचं वारसा हा वस्तूंचा नसतो, विचारांचा असतो. अनेक वस्तू येतात जातात परंतु त्याचा वारसा नसतो, विचार मात्र हे वारसात तुम्हाला ठेवता येतात. वृक्ष आपला जीवनदान. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की वृक्षावरती सर्व संत पुरुष महात्मा सर्व लोकांनी लिहिलेलं आहे आणि त्याचं महत्त्व किती आहे त्याच्यावरती हा मोठा लेख डॉक्टर भीमराव गोटे यांचा विचारपूर्वक आणि अनेक रेफरन्सेसच्या ह्याच्यातनं त्यांनी लिहिलेलं आहे. मी सर्व लोकांना आशा करेल की जेवढं शक्य होत असेल या पावसाळ्यामध्ये माझ्याकडे एक छोटासा प्रोजेक्टही आहे, ज्या कोणाला इंटरेस्ट असेल दीक्षाभूमीवरती जे अनेक तिथे बोधिवृक्षाच्या बिया निघतात त्याला जर आपण उगवल्या तर अनेक पहाडमध्ये बोधिवृक्षामुळे आपण मोठी कल्पना करू शकतो. ज्या कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा. आपण त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करू जेणेकरून संपूर्ण भारतात बोधी ट्रीचे जिकडे तिकडे बिया लागल्या पाहिजे, वृक्ष लागले पाहिजे. त्याच्यामुळं अनेक पशु जनावरं ह्या सर्व लोकांना त्याचा फायदा होईल. आज एक भिशी झाडांची म्हणून एक स्टोरी, एक कथा पपिता शंभरकर हिने केलेली आहे. पपिता शंभरकर आमच्या इथे ऑपरेटर आहे, मेन पेजर्स आहे आणि तिने आज हा लेख तिचा आहे. आंबेडकर चळवळीचा अभ्यासक डॉक्टर एलिना जेलियट या अत्यंत अमेरिकेतून आल्या. तिथनं भारतात आल्यानंतर त्यांना कळलं की मॅक्झिमम लोकांना इथे मराठी बोलणारे लोक आहेत, त्याच्यामुळं मराठी शिकली ती आणि त्या बाईंनी मराठी शिकवून इतकं उत्कृष्ट मराठी बोलायची आणि माझा तिच्याशी 2-3दा संबंध आला. वसंतमुंच्या लायब्ररीमध्ये ती अनेक महिने तिथे बसून तिने अध्ययन केलं. तिच्या अनेक पुस्तकं लिहिल्या गेले. इंडियन माणसाशीच तिने लग्न केलं आणि संपूर्ण आयुष्य तिने नाशिक इथे घालवलं. त्याच्यावरती एक सुंदरसा लेख
श्रीराम बनसोड्यांचा अत्यंत वाचनीय आहे. तुम्हाही लोकांना त्याच्यातनं अंदाज येईल की फॉरेनरचे लोक इथे येऊन ज्या पद्धतीने जगतात आणि कसे जगले आणि तिने आयुष्य कसं घातलं, आज ती हजरामर झालेली आहे, अशा पद्धतीची तो लेख आहे. बुद्ध धम्माचे प्रयोजन आणि जाती निर्मूलन हा एक लेख डॉक्टर सुनंदा बोरकर जुलमे हिचा आहे. याच्यामध्ये 2 गोष्टी लिहिलेल्या आहेत, रेफरन्सेस दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे की इथे आर्य आणि नागवंशीय लोक सुरुवातीपासून होतं. हे 2च मेन समूह होते की ज्यांच्यामुळे आज संपूर्ण देशात आज त्यांचीच हे असायला पाहिजे होती. आणि बाबासाहेब मोठे संशोधक होते आणि आर्किओलॉजी यांचा अभ्यास अफाट होता, त्याच्यामुळे त्यांचे कोटेशन आज सर्वीकडे रेफर होत असतात. अशा रीतीने आज आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचे 4ही पानांचा आढावा घेतलेला आहे. निश्चितच तुम्हा सर्व लोकांचं पुन्हा कौतुक करतो की अनेक लोकांनी माझे व्हिडिओ अनेक लोकांना फॉरवर्ड केले, दाखवले आणि त्याच्यामुळे आज जे काही वातावरण भारतात घडलं, एक चांगलं वातावरण निर्माण झालं. आणि मोदीसारख्या ज्या काही कपटी लोकांना जे आणि जाता विनाशी लोक जे होते त्यांचा आज हार पत्करावी लागली, याच्यासाठी तुम्हा सर्व लोकांचं अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना लाईक करा, फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा, छोट्या मोठ्या जाहिराती द्या. एवढं बोलतो. उद्या भेटूया. तोपर्यंत जय भीम.